अवेअरनेस या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण डिजिटल अरेस्ट याच्या संदर्भामध्ये मागे 3 ते 4 व्हिडिओ बनवलेत. ते व्हिडिओ बनवण्याच्या पाठी एकमेव कारण आहे की सर्वांना ही माहिती अद्ययावत असणं आवश्यक आहे. सर्वांना त्या माहितीचं नॉलेज घेऊन एक पाऊल पुढे चालणं आवश्यक आहे आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबरच आपले नातेवाईक जे आहेत आणि आपले जे कोण शेजारी वगैरे आहेत त्या सर्वांना ह्या माहितीची म्हणजे ह्याचे जे परिणाम आहेत आणि हा सध्या परिस्थितीमध्ये जो डिजिटल अरेस्टच्या नावाखाली हा जो काय कांड चालू आहे त्याला रोखण्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे आपल्याला जनजागृती करणं आवश्यक आहे आणि ह्या जनजागृतीचाच एक भाग म्हणून आपण हे व्हिडिओ प्रकाशित करत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे जे सायबर क्रिमिनल आहेत हे कायद्याचा अभ्यास आणि आपल्याला असलेल्या कायद्याचा अभ्यास याच्यामधला जो लूपहोल्स आहेत याच्यामधल्या ज्या उणिवा आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचं कशा प्रकारे फायदा घेत आहेत हे आपण आज बघणार आहोत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की जेव्हा ही डिजिटल अरेस्ट करतात कायद्यामध्ये ह्या डिजिटल अरेस्टची कुठलीही तरतूद नाही आहे, मात्र अशा प्रकारे वातावरण तयार केलं जातं. अत्यंत हायस्किल प्रोफाईल्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांचं बोलणं त्यांची प्रोसेस अभ्यास करून लोकांना फसवलं जात आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की तुम्हाला फेडेक्सच्या नावाखाली किंवा तुमचं एखादं पार्सल जर काहीतरी त्याच्यामध्ये अवैधरित्या वस्तू आढळल्या आहेत, जसं MD ड्रग्ज आढळले असतील, आधार कार्डचं आढळलं असेल किंवा तुमच्या आधार कार्डच्या नावाखाली एखाद्याने काहीतरी मनी लॉन्ड्रिंगचा एखादा कांड केला असेल, जे आपण मागच्या वेळेला बघितलं की हैदराबादमध्ये कशा प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. तर ह्या ज्या स्टेज आहेत की तुम्हाला एक कॉल येतो आणि त्याच्यानंतर कॉल आल्याच्या नंतर तुम्ही सांगता की म्हणजे ते समोरचे ऑफिसर्स सांगतात की तुमचं आधार कार्ड इन्व्हॉल्व केलं गेलं आहे किंवा तुमचं पॅन कार्ड इन्व्हॉल्व केलं गेलं आहे किंवा तुमचं पार्सल इन्व्हॉल्व केलं आहे. त्यानंतर ते लोक काय करतात की तुम्हाला पोलीस स्टेशनमधनं कॉल ED किंवा CBIची कॉल करतात असं दाखवतात आणि त्याच्यानंतर RBIचे विविध प्रकारचे सर्क्युलर किंवा तुम्हाला अरेस्ट वॉरंट जो पाठवलेला आहे ते पाठवतात आणि तुमचा विश्वास बसायला लागतो आणि तुम्ही मग पैसे ट्रान्सफर करता त्यांच्या अकाउंटमध्ये. पण आजच्या या केसमध्ये आपण बघणार आहोत की एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी कशा प्रकारे हा सायबर फ्रॉड केला आहे. त्यामध्ये मोडस ऑपरेंडी सेम होती की जसं तुमचं म्हणजे त्या महिलेला सांगितलं गेलं होतं. हे नवी मुंबईच्या सिनियर सिटीजनची ही गोष्ट आहे. ते रिटायर्ड सिनियर सिटीजन होते आणि त्यांना कॉल आला की जवळपास एक संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान कॉल आला की तुमचं जे आधार कार्ड आहे त्या तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे. ते कार्ड तुमचे जे आहेत ते गुन्ह्यासाठी वापरले गेलेले आहेत आणि त्याच्यावर 4 स्टेटमध्ये तुमच्या गुन्हा नोंदवलेला आहे. आम्ही दिल्ली क्राईम ब्रँचमधनं बोलतो आहे. तसंच CBIची पण इन्व्हेस्टिगेशन या केसमध्ये चालू आहे आणि तुम्हाला आम्ही अरेस्ट करतो आहे. तर हे ऐकताच ते सिनियर सिटीजन होते ते घाबरले, कारण समोरनं जो कॉल केला गेला होता तो अत्यंत, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो की अत्यंत फ्लुएंटली ते बोलतात, त्यामुळे तुम्हाला जराही संशय येत नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता ही इन्व्हेस्टिगेशन आम्ही तुमची केलेली आहे आणि ही इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही कोर्टामध्ये फाईल सबमिट करतो आहे, तर तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आम्ही इथून टीम पाठवतो आहे, CBIची टीम तुम्हाला अरेस्ट करते. हे ऐकल्यावर त्या सिनियर सिटीजनला एकदम रडूच कोसळलं, कारण आपला काही त्याच्यामध्ये सहभाग नाही आहे, परंतु ते त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करत होते आणि कुठल्या प्रकारचा संशय स्वभाव नव्हता, कारण डायरेक्टली पैसे मागितले नव्हते. तर त्यांना सांगितलं गेलं होतं की आम्ही हे डिटेल्स कोर्टासमोर सबमिट करणार आहे आणि कोर्टामधून तुमची अरेस्ट वॉरंट आम्ही घेणार आहोत. तर हे कंटिन्युअसली 5:30 वाजल्यापासून चालू होतं, ही प्रोसेस चालू होती आणि त्यांच्यावर पूर्णतः लाईव्ह कॅमेरा चालू ठेवला होता आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की पूर्णतः त्यांचं स्वातंत्र्य जे आहे, म्हणजे जे त्यांची प्रायव्हसी आहे ती पूर्णतः नष्ट करून टाकलेली होती आणि त्यांना एका ठिकाणी बसून तिथून ते हे कॉल चालू झाले होते. तर ही प्रोसेस आपण बघितली, मागच्या वेळेला बघितली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना अत्यंत म्हणजे टॉर्चरप्रमाणे त्यांना घाबरवलं गेलं एक 12 वाजेपर्यंत आणि नंतर त्यांना सांगितलं की आम्ही आता कोर्टासमोर जातोय, तर कोर्टाची लिंक तुम्हाला आम्ही पाठवू. ती लिंक पाठवल्यावर तुम्ही कोर्टमध्ये जॉईंट व्हा आणि तुम्हाला एखादे तुमच्या वतीने जर बाजू मांडायची असेल तर तुम्ही
वकील पण कोर्टमध्ये तुम्ही तिथे लाईव्हमध्ये अपॉइंट करू शकता, कोर्टाला सांगू शकता किंवा तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता आणि जे कोर्ट ऑर्डर करेल त्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे कसं सांगितलं बघा, की सुरुवातीला अरेस्टची धमकी दाखवली गेली, नंतर सांगितलं गेलं की आम्ही सगळी इन्व्हेस्टिगेशन करून कोर्टासमोर पेपर सादर करतोय आणि कोर्टाच्या मध्ये आम्ही अरेस्टसाठी आम्ही डिमांड करणार आहोत आणि नंतर आम्ही तुमची लगेच अरेस्ट करू. आणि मग त्यांना लिंक पाठवली गेली आणि डीप फेक त्याच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ तुम्ही माहिती ऐकलातच असाल. तर त्याच्या संदर्भामध्ये कसं असतं की हे डीप फेक म्हणजे कसं असतं की ॲक्च्युअल एखादी व्यक्ती असेल जी हाय प्रोफाईलवर काम करत असेल, एखादा कमिशनर म्हणा, एखादे जज म्हणा, रेप्युटेड वकील म्हणा, एखादा डॉक्टर म्हणा, हे जे हाय प्रोफाईल्सची व्यक्ती जे असतात, इवन आपल्या PM नरेंद्र मोदी यांचा पण डीप फेकचे व्हिडिओ बनवले गेले होते. डीप फेक म्हणजे एक आभासी प्रतिमा तयार केली जाते आणि तुम्हाला 99% तुम्हाला कुठल्या प्रकारचा डाऊट येणार नाही, कारण ती व्यक्ती खरोखरच जी व्यक्ती, जसं अमिताभ बच्चनच्या नावाने व्हिडिओ बनवला जातात की तुम्हाला असं भासवलं जातं किंवा असं दाखवलं जातं की तीच व्यक्ती तुमच्याशी संपर्क करत आहे. आणि या डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर ह्या जी कॉन्फरन्स त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार होती, मीटवर होणार होती, जज समोर सुनावणी होणार होती, तिथे वापरलं गेलं. दिल्लीमध्ये त्यांनी तिकडचे जे न्यायालयाचे जे जज होते ते बनावट त्यांचे ऑफिसर्स बनवले गेले. एक डीप फेकची पण तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टच्या नावाने लिंक पाठवली गेली की सुप्रीम कोर्टमध्ये तुमची सुनावणी आहे, कारण करोडो रुपयाचा फ्रॉड झालेला आहे, भरपूर लोकांना आम्ही अरेस्ट करणार आहोत, त्याच्यापैकी तुम्ही वन ऑफ द अक्यूज म्हणून तुम्ही एक आहात तिथे. आणि तुम्ही एक 1:45 वाजता म्हणजे मध्यरात्री 1:45 वाजता तुम्ही ती लिंक कनेक्ट करा, कारण तुमचा तेव्हा नंबर येणार आहे आणि ही खूप मोठी घटना आहे की त्याच्यामुळे आम्हाला ही ऐन मध्यरात्री तुम्हाला त्रास देऊन ही गोष्ट करावी लागते. अशा प्रकारे ते एक ट्रॅप टाकला गेला आणि नंतर 1:45 वाजता त्यांना फोन करून त्या लिंकवर क्लिक करून जॉईन केलं गेलं. जजेस समोर होते, जे बनावट जजेस बनवलेले होते ते त्या कॉन्फरन्समध्ये होते. अशा प्रकारची ही ती लिंक होती, म्हणजे ती विंडो होती. वकील्स होते आणि वकिलांच्या बरोबर जे CBI ऑफिसर्स म्हणून त्यांना कॉल करणार होते ते CBI ऑफिसर्स होते. सर्व बनावटीचा देखावा तयार केला गेला होता, सर्व बनावट होते, पण कुठल्याही प्रकारचा संशय नव्हता. तदनंतर त्यांची केस पोलीस इन्व्हेस्टिगेशन जे आयोग होते त्यांनी ती मांडली. वकिलांनी, CBIचे वकील होते त्यांनी ती घटना तिथे मांडली. नंतर त्यांना विचारण्यात आलं की तुमची बाजू तुम्ही मांडा की पुढच्या डेटला आम्ही तुम्हाला वकील देण्यात येऊ, त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करा. अशा प्रकारे एकदम तंतोतंत प्रोसिजर फॉलो केली गेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की ही जी आयोने माहिती सांगितली आणि जे सरकारी वकिलांनी जे डिटेल्स दिलेले त्याच्यामुळे तुमचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, परंतु तुम्ही निर्दोष आहात असा तुमचा जो तुम्ही सांगतात की माझं कुठल्या प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट नाही, परंतु ज्या दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमच्या नावाने जे डॉक्युमेंट्स इथे आमच्या रेकॉर्ड समोर जे आयोने आणलेले आहेत त्याच्या सर्वता तुमचं नाव दिसतंय, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पुढच्या डेटला वकील देऊ आणि किंवा तुमचे जे वकील असतील ते वकिलांना तुम्ही सांगा आणि तुमची बाजू मांडा. ज्या अर्थी तुम्ही तिकडे महाराष्ट्रामध्ये राहताय तर तुम्हाला आम्ही ही ऑनलाईन प्रोसिजरची परवानगी तुम्हाला देतो आहोत. आणि ज्याप्रमाणे CBIने जी मागणी केलेली आहे की त्यांची अकाउंटची जी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ती इन्व्हेस्टिगेशन करून सर्व डिटेल्स जे आहेत ते करून, आणि CBIने बघा त्याच्यामध्ये कशी म्हणजे जे तोतिया होता त्यांनी मागणी केली होती की जोपर्यंत पुढची सुनावणी होत नाही तोपर्यंत ह्यांच्या अकाउंटची कस्टडी घेऊन ह्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते संपूर्ण पैसे तुम्ही सुप्रीम कोर्टचं जे अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची ऑर्डर करावी अशी डिमांड त्यांनी त्यांच्या वकिलाने केली होती. आणि तशाच प्रकारची ऑर्डर सुप्रीम कोर्टचे जे बनावट जज होते त्यांनी दिली की तुमची पुढची जी सुनावणी आहे त्या पुढच्या सुनावणीपर्यंत तुमचे सर्व अकाउंट फ्रीज करण्यात येत आहेत आणि तुम्ही संपूर्ण अमाऊंट जी CBIची इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या डायरेक्शनखाली तुम्ही ती अमाऊंट त्या सुप्रीम कोर्टच्या अकाउंटमध्ये इमिजिएट ट्रान्सफर करा आणि नंतर ही इन्व्हेस्टिगेशन चालू होईल. अशा प्रकारे ऑर्डर त्यांच्या समोर त्यांनी पास केली. ती डिक्टेशन करून ती ऑर्डर टाईप केली गेली आणि त्या ऑर्डरची कॉपी 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांना त्यांच्या ईमेल ID वर पाठवली गेली.
आणि ह्या संपूर्ण प्रोसिडिंगमध्ये त्यांच्यावर त्यांचा कंटिन्युअसली लाईव्ह कॅमेरा चालू होता. लाईव्ह कॅमेरा चालू असण्याच्या पाठी एकमेव कारण हे असतं की त्यांनी कोणाशी संपर्क साधू नये, त्यांच्या कुठल्या ॲक्ट असतील त्याच्यावर कंट्रोल ठेवावा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि नंतर एक 3-3:30पर्यंत त्यांना कंटिन्युअसली ही ऑर्डर दिलेली आहे, तुम्ही कंप्लायन्स करा, नाही तर तुम्हाला आताच अरेस्ट करावी लागेल आणि नंतर करावं लागेल, कोर्टासमोर तुम्हाला प्रेझेंट करावं लागेल कारण तुम्ही कोर्टाची ऑर्डर फॉलो करत नाही आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं की सकाळ झाल्याच्यानंतर मी माझ्या जे रिलेटिव्स आहेत त्यांच्याशी डिस्कशन करून तुम्हाला कंप्लायन्स करतो, परंतु ते कुठल्या प्रकारचं त्यांचं बोलणं ऐकत नव्हते. आणि 3:30च्या सुमारामध्ये जवळपास 1.25 करोड रुपये त्यांच्या अकाउंटमधनं CBIचं जे सुप्रीम कोर्टचं एक डुप्लिकेट अकाउंट जे बनवलं होतं त्या अकाउंटमध्ये पैसे त्यांना टाकण्यास भाग पाडलं गेलं. मित्रांनो, अत्यंत सिरियस गोष्ट आहे की मागच्या आम्ही दोघी जो व्हिडिओ प्रकाशित केला होता मी, त्याच्यामध्ये एक महिला फसली गेली होती आणि एक महिलेने स्वतःला वाचवलं होतं. तर ही जनजागृती जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली असती, ही माहिती पोचली असती, तर त्यांना समजलं असतं की हे सर्व फेक आहे आणि आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यतः जो टार्गेट केला जातो हे सिनियर सिटीजनकडे केला जातो. त्याच्या पाठी 2 कारणं आहेत. एक म्हणजे टेक्नॉलॉजीचा त्यांच्याकडे अभाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटायर झाल्या कारणामुळे कुठून जे पैसे जमा केले असतील ते संपूर्ण पुंजी त्यांच्याकडे असेल आणि ह्या पुंजीवर त्यांना डल्ला मारता येईल. ह्या एकमेव कारणामुळे सिनियर सिटीजनला आणि महिलांना टार्गेट केलं जाते. त्यामुळे काळजी घ्या. आपल्या संपर्कातली जेवढे सिनियर सिटीजन असतील, जेवढे आपले संपर्कात असलेली सर्व जी माहितीगार असतील, जे माहिती इन्फॉर्मेशन इतरांपर्यंत स्प्रेड करू शकणार असतील, त्यांना ही माहिती पोचवा, त्यांना अलर्ट करा. त्यांना ह्या सगळ्या ही जी काही कोर्ट प्रोसिजर आहे ही कुठल्या प्रकारची ऑनलाईन होत नाही. कोविडमध्ये ऑनलाईन होती. एक्सेप्शन केसमध्ये आपण ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर कोर्ट परवानगी देतं, त्याच्यानंतर हे ऑनलाईन होत असते. अदरवाईज हे कुठल्या प्रकारे ऑनलाईन होत नसतं. लोअर कोर्टामधनं त्याच्यानंतर सिनियर कोर्टामध्ये अशी ही प्रोसेस असते. डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट असेल, अशी प्रोसेस असते. तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुरंत तुमचं जी काय कंप्लेंट असेल, CBIने फाईल केली असेल, कोणी जात नाही. तुम्हाला प्रॉपर समन्स बोजावला जातो, त्या नियरेस्ट कोर्टामधनं, पोलीस स्टेशनमधनं येतो, फिजिकल कॉपी येते, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या डिटेल्स सगळ्या फॉलो करायच्या असतात. त्यामुळे सतर्क राहा. अशा कुठल्या प्रकारच्या ज्या बतावणी करतील किंवा तुमच्या कंट्रोल करतील त्यांना कुठल्या प्रकारच्या भूलथापांना फसू नका. महत्त्वाचं कारण एक मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की ही पूर्णतः तज्ज्ञ लोक आहेत, टेक्नॉलॉजीवाली माणसं आहेत. कदाचित जे रिटायर्ड जे ऑफिसर असतील तेही याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, कारण जी त्यांची बोलण्याची लकब आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, तिथले काम करण्याची पद्धत आहे, या सगळ्या प्रोसिजर्स त्यांना माहीत आहेत आणि त्याच्यामध्ये हाय स्किलवाली माणसं त्यांनी ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे हे कॉल येतात त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संशय येणार नाही. मात्र ही प्रोसेसच पूर्ण बनावट आहे. ही प्रोसेसच अख्खी पूर्ण प्रोसेसच ही ॲज पर लॉ नाही आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, स्विच ऑफ करून टाका, फोन एंटरटेन करू नका, कुठल्याही प्रकारचा ॲरोगेंटली त्यांच्याशी वागू नका आणि फोन डिस्कनेक्ट करून टाका आणि नियरेस्ट पोलीस स्टेशनला त्याच्या संदर्भामध्ये कंप्लेंट करा. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित नीट देऊन ऐका आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा, कारण खूप म्हणजे इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन आहे की एका क्षणामध्ये, एका क्लिकमध्ये, काही तासामध्ये पूर्ण आयुष्यभराची जमा केलेली पुंजी असते ही नष्ट करण्यात येते. मित्रांनो, मर कमवून पैसे जमा केलेले असतात, कुठून पैसे जमा केलेले असतात, शिक्षणासाठी असतील, इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे जे जमा केलेले असतात आणि आता कुठे आपण रिटायरमेंटचं आयुष्य जगायचा प्रयत्न केलेला असतो त्या माणसाने, परंतु ह्या अशा काही घटना घडतात आणि एका क्षणामध्ये जमा केलेले पैसे नष्ट होऊन जातात. त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क राहा आणि सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भामध्ये माहिती द्या. धन्यवाद. थँक्यू.